संध्याकाळचे 5 वाजले होते. रिमझिम पाऊस चालू होता आणि काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली, म्हणून ही रेसिपी. तर त्यासाठी अर्धा किलो मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे आणि साधारणतः 2 चमचे रवा आहे. चला तर आता प्रोसेसला सुरुवात करूयात. तर आता त्यासाठी एका भांड्यात अर्धा किलो मैदा घेतला, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये मी साजूक तूप घालत आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यातल्या गुठळ्या आहे ना त्या पण व्यवस्थित फोडून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला जास्त प्रेशर देऊन मळायचं नाहीये, तर ओबडधोबड फक्त गोळा एकत्र करून घ्यायचा आहे. सध्या जास्त पाऊस चालू आहे ना आणि पावसाळ्याचाही सीझन आहे, तर असे तळणीचे पदार्थ खावेसे वाटतात ना, म्हणून असं काहीतरी नवीन नवीन बनवायचं आणि आम्ही जे बनवू त्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायच्या इतकंच. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी ह्या पिठाचा गोळा सर्व एकत्र करून घेतलाय आणि आता आपलं पीठ मळून रेडी आहे. आता हे पीठ आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिटं फक्त झाकून ठेवायचं आणि लगेच त्याचे शंकरपाळे करायला घ्यायचे. आता एक साईडला तेल गरम व्हायला ठेवलंय आणि आता आपण शंकरपाळे करायला घेऊ. त्यासाठी पिठाच्या गोळ्याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतले. आणि एक एक करून आपल्याला जाडसर लाटून घ्यायचे आहेत. हे आपल्याला जास्त पातळ काही लाटायचे नाहीयेत, म्हणजे त्याला छान पूड येतात आणि छान फुगतातही. आता आपले लाटून झाले ना, तर त्या आपण कट करून घेऊयात. एकसारखा शेप देण्यासाठी ना त्याच्या साईडच्या कडा सुरीने आधी कट करून घ्यायच्या आणि मग मध्ये पीसेसमध्ये कट करायचे. खूप छान होतात हे शंकरपाळे, पटकन होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. शंकरपाळे आपण शक्यतो दिवाळी किंवा महालक्ष्मी यातच करतो, पण आत्ता खाण्याची इच्छा झाली ना, मग पटकन केले.
आता माझे सर्व कट करून झाले आहेत. तुम्ही जाडी बघू शकता, साधारणतः 1 सेंटीमीटर इतकी जाडी असेल त्याची. याच्यापेक्षाही नॉर्मल जाड ठेवलेत ना तरी छान होतात. आता शंकरपाळ्या आपण तेलात टाकून घेऊयात. ते सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर थोडासा कलर चेंज झाला ना की मग त्या गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचा आहे. शंकरपाळे टाकल्या आपल्याला कंटिन्यू चमच्याने हलवायचे आहे, म्हणजे जे चिकटलेले असतात ना ते पण सेपरेट होतात. त्याचा थोडासा कलर चेंज झाला ना की मग आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. तुम्ही बघू शकता की आता छान कलर आला आहे आणि व्यवस्थित तळलेही गेले आहेत. तर आता आपण त्यांना काढून घेऊयात. असेच आपल्याला थोडे थोडे करून 2-3 बॅचेसमध्ये शंकरपाळे करून घ्यायचे आहेत. चला तर आपली ही डिश बनवून रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.